गाईज, वेलकम बॅक टू आवर मिनी व्लॉग. आज आम्ही म्हणजे आता सध्या मी पोळी खायला पोळी दिलेली आहे, ती हेल्दी दिलेला आहे. म्हणजे अनहेल्दी डिश दिलेला आहे, म्हणजे हे पण खाणार आहे ती आम्हाला, ती खाणार नाहीये. मी मॅगी बनवलेलं होतं. मी डाएट वरती आहे सध्या, मी खाणार नाही आहे काही. आम्हाला घास ज्यूस दिलेली आहे. आणि तुम्ही पण जर डाएट वरती असेल तर खाऊ नका मॅगी, मैदा, काहीच गहू असं खाऊ जाऊ नका. आता आमचं सगळं काम आवरून आम्ही तुम्हाला दाखवणार कसं कसं काय काय आहे. आज आणि करी आहे, त्यामुळे मम्मीच्या नातू म्हणजे माझ्या मुलग्याला ते करी स्नान करणार आहे. आज बघू काय काय होते, तुम्हाला तर कळतोच. नक्की स्टे राहा आमच्या चॅनलवर. खावा खोबऱ्याची पोळी, मी खाऊन टेस्ट तुम्हाला सांगावलंय कसं होतंय कसं आहे, तुम्ही नक्कीच टेस्ट करून बघा. हे बघा, आता फ्रेश मी जस्ट ब्लिंकिटवरनं ऑर्डर केलेलं होतं सगळं सामान. टोमॅटो वगैरे म्हणजे व्हेजिटेबल्स आहेत खूप सारे हेल्दी, मला डाएटसाठी दररोज लागतं. लाईक गाजर, म्हणजे हेल्दी जे पण काही आहे त्यासाठी. तर बघा सगळे खात बसलेत मॅगी, सगळे खायलेत मॅगी. मी काहीच नाही खाणार. मग आता जिऱ्याचं पाणी मी शिजवलेलं आहे तेच मी पिणार आहे, कारण वेट लॉस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. हे बघा माझं जिऱ्याचं पाणी. टेस्ट तर नाही लागत, पण जे टेस्टी नसते ते स्वादिष्ट असते म्हणतात ना. बघू काय काय राहते. हे बघा, आता करी आंघोळ घालणार आहे, त्याच्यासाठी असं सजावट केलेलं आहे, चॉकलेट बिस्किट सगळं ठेवून. आणि आमचं ह्यो बाळ आहे, हे पिल्ल्याला आम्ही आज करी घालणार आहे, त्याच्यासाठी तो बघा चिरमुऱ्याची गुट्टी अगोदरच घेऊन तयार बसलाय. आता मी सगळं तयार करून घेतलं. आता आरती तयार करून आणणार, पुढे काय काय होते बघा तुम्ही. तिथे आरती रेडी करायलाय पिल्लूच्या त्या संक्रांतीच्या निमित्त. आरती रेडी करायलाय दीदी. हाय पिल्लू काय करते, पिल्लूला मध्ये बसवायला झालंय, मगापासून मेहनत करून केलेलं आहे डेकोरेशन. हालू नको म्हणाले त्याला मम्मी आमची. पिल्लू इकडे बघ, हाय हाय कर. आमचं बाळ फोटोशूट चाललाय, बघू शकता तुम्ही. बाळाला आम्ही कुंकू लावणार आहे आणि आमचं बाळ बघा कसं बघाले. आणि बघा अगदी स्ट्रेट पिल्लू इकडे बघ, हलू नको म्हणजे हाय. कुंकू बरोबर लागला नाही. पिल्लू एकदम सेट सकट चॉकलेटच्या मध्ये बसलाय. नंतरला चॉकलेट आम्हाला देते का माहित नाही. लक्षात कशी नाही तो पण. हा बघा कसं पोजेस द्यायला माझं बाळ. ते सगळं आम्ही तयारी करून घेतलेलं आहे. चॉकलेट घालून घेतलेलं आहे. सोन्याने अंगळ घालायचं म्हणून मी सोनं पण फार भरपूर घालणार आहे. मामा दे रे तुझी पण अंगठी. सोन्याचा अंघोळ दृष्ट नाही लागायचं आहे त्याला ऑलरेडी. एक मिनिट थांबा, आणते मी. अगदी छान हे बघा सोन्याचं चेन, आणि त्याला गणपती पण आहे त्याच्यात. लॉक काढून आता घालणार आहे बाळाला. मामा तू घालणार आहेस का? तूच घाल बाबा, तू आणलीस गिफ्ट. हा माझं शिक्षण कम्प्लीट झालं. बघ पिलू इथं ठेवणार आहे. बाय हाय म्हण पिलू. मम्मी आमची श्रीगोनला आंघोळ घालाय, चिरमुऱ्याचा आंघोळ. मग मला बी केलेलीस तू असं मम्मी. तुम्हाला करायला तेव्हा पण तुमचं पण करून झालेलं होतं, तुम्हाला तेव्हा आठवण नाहीये, म्हणजे फोटो काढलेला नव्हता. मला फोटो पाहिजे बा, काय राहू दे. मला आठवण नाहीये, नाही तर मला बी आता कर. आता बघा आमचं पिल्ल्याचं. ए झाडू नको हाय आता पिलू. हे बघा आता सोन्याच्या अंगठी त्याच्या अंगावरनं पडलेले आहेत. झाला सोन्याचं बी आंघोळ काय मी वेचून खाणार. आता मामा त्याला चिरमुऱ्याचा आंघोळ घालायलाय. हे बघा किती क्यूटस दिसायलेत मामा भांजाची जोडी. तुम्ही तर बघू शकता किती मस्त आहे. त्यांनी दोघे भांडतात पण तसेच, आणि माझ्या बाळाला पण हाच मामा पाहिजे असतोय किती भांडलं तरी. हाय कर, काय कर पिलू, हाय कर. हाय गाईज, हा पण बघा कसं मामाची अंगठी सांगायला. घेऊन बसलाय. दे माझी अंगठी. नाही मी नाही देणार, पाप दिला तो. असं देत असतोय तो, काही मागून घेत नाही माझं बाळ. हा बघा इथं आमची मम्मी रेडी झालेली आहे, ब्लॅक परफेक्ट एक साडी नेसून. आणि ब्लॅक कलर ने इथं आपला माझा भाऊ ब्लॅक तरी नाही घातलं, पण त्याचं रिलेटेड ब्ल्यू घातलेला आहे त्यानं, खूप मस्त दिसतोय. हा गाणं बंद कर बाबा तुझं. आरती करायला तिची बघा.
मम्मी चांगलं काढ आरती राहून देत. हम्म. एक लिंक करून खायला बसणार आहे. दीदी काय स्पेशल करणार आहे बघूया. आज काय करणार आहेस दीदी आज तू? मी आज मशरूम आणि पनीरचं काहीतरी स्पेशल करायचं ट्राय करायलोय. प्लस आता चपाती करायचं स्टॅमिना नाही म्हणून मी बाहेरनच आता परोठा घेऊन आलेला आहे रेडीमेड. जसं त्याला फ्राय करायचं आहे. मला तर लय ग्रेव्ही नको, 0 तेल घाल मला तर. ओ हॅलो, मी पण डाएट वरती डाएटचं पाहिजे मला. आम्ही आता पनीर मशरूम आणलेला आहे. नाही तर पार्सल मागवलं असतं, कारण आता करायचं स्टॅमिना अजिबात नाही, कारण मी जिमला जाऊन आले, खूप थकलेला आहे. पण तरी बाळाचं हा फंक्शन करायचं होतं म्हणून स्टॅमिना इज ऑन. तर बघूया गाईस काय होईल पुढे. मशरूम आणलेला आहे, मशरूम आणि काय पनीर आणलेलं आहे, परोठा बी आणलेला आहे. बघूया काय नंतर डिश कसं होतं तुम्हाला नक्की सांगणार मी. चला गाईस भेटूया नंतरला. माझ्या मुलगीने अगदी स्पेशल डिश बनवलेला आहे. हे बघा पराठा मस्त झालेला आहे. आता खाऊन बघणार आहे मी. गाईज मी तुम्हाला सांगितलं होतं की एकदम भारी झालेला आहे, नो ऑइल, एकदम डाएटफुली झालेला आहे. चला गाईज तुम्हाला आवडलं तर लाईक सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका. नेक्स्ट ब्लॉगला भेटूया. बाय.